स्वलिखित भाग 3. कथेचं नाव वैश्विक मातृतत्व. लेखिका सौ भाग्यश्री पुरोहित. काहीच दिवसापूर्वी आमच्या शाळेत एकदिवसीय निवासी शिबिर पार पडलं. 5 ते 9 या वयोगटातील मुलं दुपारी 4 वाजता सगळा बोजबिस्तारा घेऊन हजर झाली. शिबिराच्या आधी 3-4 दिवस मुलांची तयारी उत्साहात चालू होती. मुलांच्या बॅगा पाहून हसूच आलं. काहींनी हौसेने ट्रॉली म्हणजे चाकांची बॅग आणली होती. आधीच सांगितलेल्या जागेवर आपापलं सामान नीट ठेवून मुलं हॉलमध्ये खेळायला पळाली. ताईंनी भेळ केली. मुलांनी स्वतः काकड्या सोलल्या. गोल करून एकत्र बसून भेळ खाल्ली. मुलं मनसोक्त मुक्त खेळली. नुसती धमाल. खाऊ खाल्ल्यावर स्वतःच्या ताटल्या स्वतः घासून व्यवस्थित ठेवणं. आपलं स्वतःचं सामान सांभाळून ठेवणं. कोणाला काही हवं असेल तर आपल्याकडील वस्तू देऊन त्याला मदत करणं. पासिंग द पार्सल खेळ खेळताना माईकवर काहीतरी सादर करणं. तिन्ही सांजेला शुभंकरोती म्हणणं. त्यानंतर डबा खाणं. परत आपापले डबे आपल्या बॅगेत व्यवस्थित ठेवणं. रात्री झोपताना स्वतःचे कपडे स्वतः बदलणं. स्वतःचं अंथरूण स्वतः घालणं. झोपताना ताईंनी सांगितलेली गोष्ट ऐकणं आणि गोष्ट ऐकत ऐकत झोपणं. खूप वेगळा आणि आनंददायक अनुभव होता सर्वच मुलांसाठी. मुलं वर्षभर या शिबिराची वाट पाहत असतात आणि आम्हीसुद्धा. रात्री मुलं झोपल्यानंतर मध्येच उठून संपूर्ण हॉलमध्ये फिरून सगळे नीट झोपले आहेत का पाहणं. अंगावर पांघरूण नसेल तर घालणं. कोणाला थंडी तर वाजत नसेल ना. कोणाला उकडत असेल का. गरजेनुसार पंख्यांचा वेग कमी जास्त करणं. हे शिक्षिकांचं काम रात्रभर चालू होतं. मुलं दिवसभर खेळून दमून झोपली होती. त्यामुळे साहजिकच काही मुलं रात्रभर झोपेत बडबड करत होती. तेव्हा तेव्हा लगेच उठून त्यांच्याजवळ जायचं आणि त्यांना परत झोपवायचं. हा उद्योग चालूच होता. मुलं निवांत झोपली. पण आमच्यापैकी एकही शिक्षिका झोपली नाही. थोडासा डोळा लागला मध्येच. पण क्षणिक लागलेली झोपसुद्धा तशी जागृतच होती. एखाद्या मुलाने नुसती कूस बदलली तरी उठून बसायचं. कुणी झोपेत उठून बसलं तर त्याला शूला नेऊन आणायचं. आम्ही सगळ्याच जणी 29 मुलांच्या आयात झालो होतो त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी पालक मुलांना घ्यायला आले. तेव्हासुद्धा मुलं खेळण्यातच गुंग होती. शेवटी मुलांच्या हातात बॅगा देऊन आता घरी जा असं सांगायची वेळ आली. मला आठवलं ज्या क्षणी मी चिवची आई झाले त्या क्षणापासून माझी झोप बदलली. बाळाने थोडी जरी हालचाल केली तरी लगेच जाग यायची. तिला डास तर चावत नसेल ना. तिला थंडी तर वाजत नसेल ना. रात्री सारखं उठून तिला मी बघायचे. तिच्या छातीवर हात ठेवून तिच्या हृदयाच्या ठोक्यांचा मागोवा घ्यायचे. कुशीत घेऊन झोपताना पोर घुसमटणार तर नाही ना याची काळजी घ्यायचे. झोपताना तिच्या अंगावर हात ठेवू की नको असा प्रश्न पडायचा. तिला आपला हात जड तर होणार नाही ना. रात्री क्वचित ती रडायची. पण का रडत असेल याचा अंदाज आपोआप यायचा. दिवसभरसुद्धा तिची भूक, तिला काय हवं असेल, कशाचा त्रास होत असेल हे आपोआप कळायचं आणि तो अंदाज बरोबर असायचा. तिच्या साध्या हालचालींनी आपल्याला लगेच जाग येते. तोपर्यंतची झोप गाढ असते. हा सेन्स, ही जागृती, हा अवेअरनेस कसा काय आला आपल्याला? आई होण्याच्या आधीची मी आणि आई झाल्यानंतरची मी खूपच बदल होता. चिवचा जन्म झाला तेव्हा आमचे गुरुजी म्हणाले होते, भाग्यश्री, जेव्हा स्त्री आई होते तेव्हा तिचं अनाहत चक्र नैसर्गिकरित्या सक्रिय होतं. प्रेम, करुणा, ममतेने स्त्रीचं अस्तित्व भरून जातं. निसर्गाने स्त्रीला दिलेलं हे वरदानच आहे. वैश्विक मातृचेतनेचा एक भाग जन्माला येणाऱ्या बाळासोबत स्त्रीच्या पदरात दिला जातो. जी स्त्री कधी आई होऊ शकत नाही तिच्यातही मातृचेतना असतेच. एवढंच कशाला, पुरुषातही मातृचेतना असतेच. काहींची जागृत असते आणि काहींना ती साधनेने जागृत करावी लागते. म्हणून तर आध्यात्मिक जागृतीच्या वाटेवर खूप पुढे पोचलेल्या सिद्ध लोकांना आपण माऊलीच तर म्हणतो ना. मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो, ती जगाची माऊली होते. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली, एकनाथ माऊली. एवढंच कशाला, आपल्या आराध्य दैवतांना पण आपण गुरु माऊली, विठू माऊली असंच म्हणतो ना.
बाळाच्या आईला मात्र आई होत असतानाच निसर्गाकडून वैश्विक मातृचेतनेची भेट मिळते. गुरुजींच्या या बोलण्यावरून कळलं की ही जागृती आपल्याला आली कशी. वैश्विक मातृचेतनाच सगळी किमया घडवून आणत असते. निवासी शिबिरात सुद्धा रात्रभर जागृत राहून मुलांवर लक्ष ठेवणारी मातृचेतनाच तर होती. पूर्वी लहान मुलांची शिशू याचा विचार मनात आला तरी कसं तरी वाटायचं. पण आता एखाद्या वेळेस शाळेत मदतनीस आली नसेल आणि शाळेतल्या एखाद्या लहान लेकराची शी धुवायची वेळ आली तरी ते आपलं मूल मानून आपल्या हातातून ते काम करून घेतलं जातं. बऱ्याचदा नवीन दाखल झालेलं 3-3.5 वर्षाचं मूल सुरुवातीचे काही दिवस खूप रडतं. शिक्षिकांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांचा पदर अश्रू आणि शेंबडाने भरून टाकतं. पण शिक्षिकेला घाण वाटून कशी चालेल? दुसऱ्याच्या पोटी जन्माला आला असला म्हणून काय झालं? 3 तासांसाठी ते मूल शाळेतल्या ताईंचं लेकरूच असतं ना. एक दिवस आमच्या देवगडच्या घरी आमच्या एका माऊला पिल्लं झाली. तिची पिल्लं होण्याची ही पहिलीच वेळ होती. माऊ तशी अल्लडच. पहिलीच वेळ म्हणून माझे आई बाबा तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होते. तिला जेव्हा पिल्लं झाली तेव्हा ती त्या पिल्लांना बघून इतकी घाबरली की पिल्लांना खाली जमिनीवर सोडून स्वतः भिंतीवर ठोकलेल्या फळीवर जाऊन बसली. घाबरलेल्या आणि भेदरलेल्या नजरेने वरूनच ती पिल्लांना बघत होती आणि बारीक म्याऊ असा आवाज करत होती. बाबांना आवाज आला म्हणून बाबा बघायला गेले. तेव्हा त्यांनी समोरचं चित्र बघून डोक्याला हात लावला. बाबांनी माऊला खाली बोलवलं. अगो मने, तुझीच पिल्लं आहेत ही, ह्यांना जवळ घे असं तिला म्हणाले. पण ही काही जागची हलेना. नुकत्याच जन्माला आलेल्या त्या लिवलिवीत पिल्लांना ती अजूनही आश्चर्याने बघत होती. शेवटी बाबांनीच पिल्लांना मऊ कपड्यांनी पुसून काढलं. एका टोपलीत त्यांच्यासाठी गोणता वगैरे घालून जागा तयार केली. त्यात पिल्लांना ठेवलं. मग माऊसाठी टोपलीजवळ दूध भरून एक ताटली ठेवली. माऊ दूध पिता पिता मध्येच टोपलीत वाकून बघत होती. बराच वेळ निरीक्षण केल्यावर शेवटी टुनकन उडी मारून ती टोपलीत जाऊन बसली. पिल्लांना मनोसोक्त चाटून काढलं. कसं काय घडलं असेल हे सगळं? कुठून समज आली माऊला? आमचा एक बोका होता. घरातली सगळी मांजरांची पिल्लं त्याच्या मागे असायची. चुलीच्या मागे त्याच्या अंगावर सगळी पिल्लं दिवसभर झोपलेली असायची. गोळ्यावर गोळे नुसते. बाहेरून आलेल्या पाहुण्या मांजराला पण तो आपल्या ग्रुपमध्ये घ्यायचा. सगळ्यांना दिवसभर चाटून काढणं हे त्याचं काम. चाटणं म्हणजे काय? सगळ्या बाळांना न्हाऊ माकू घालणं. विश्वात अशी एकही जागा नाही, जीव नाही, जिथे मातृतत्वाचं अस्तित्व नाही. हेच तत्त्व आजपर्यंत जगाला चालवत आलं आहे आणि पुढेही चालवत राहील. धन्यवाद.